मनवा, काय तुम्ही झोपला नाहीत अजून? झोप येत नाहीये. आता मला सांगितलं ना, नका विचार करू एवढा. मला खरंच खूप त्रास होतोय या सगळ्याचा. आता आपण काही प्रयत्न केले नाही असं नाहीये ना मनवा, पण आता काही होत नाही त्याला आपण काय करणार आहे? मला मान्य आहे आपण प्रयत्न करतोय, पण काहीच निष्पन्न होत नाहीये. मुलांचं नुकसान होत आहे, अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे. मला कळत नाही मी हे सगळं भरून कसं काढणार आहे. मुलांचं अभ्यासात होणारं नुकसान हाच जर प्रश्न असेल ना, तर मी माझे काही कोचिंग क्लासवाले ओळखीचे आहेत, आपण तिकडे त्यांचं ऍडमिशन करून देऊ, मग तर झालं. पण राजवीर, ह्याने प्रॉब्लेम तात्पुरता सॉल्व्ह होणार आहे. पुढचं काय? मुलांच्या भविष्याचं काय? त्यांच्या पुढच्या शिक्षणाचं काय? ते कसं पूर्ण होणार? ते पुढचं पुढे बघू ना आपण मनवा. आता सध्या आपण त्यांना चांगल्या क्लासेस मध्ये घालूया. नाही राजवीर, हे सगळं हे इतकं सोपं नाही. त्या मुलांच्या घरची परिस्थिती खरंच खूप वाईट होती. ती मुलं शाळेत यायला पण तयार नव्हती. मी त्यांना कसं बसं तयार केलं होतं, आणि आता कुठे अगदी अगदी मोकळेपणाने वागतात ते माझ्या समोर. आणि मला खरंच नाही वाटत ते दुसरीकडे कुठे असं मोकळेपणाने वागू शकते. असं बोलून कसं चालेल मनवा? आणि मुलांनी कुठे मोकळेपणाने वागायचं त्यांना ठरवता ना, तुम्ही कशाला त्याचं टेन्शन घेताय? असं कसं बोलताय तुम्ही राजवीर? त्या मुलांचं सगळं काही नीट होणं ही माझी जबाबदारी आहे ना. खूप विश्वासाने आली आहेत ती मुलं माझ्याकडे. मग काय केलं पाहिजे मला सांगा. मला असं वाटतं की मी शाळा चालू ठेवावी. मला माहिती आहे परिस्थिती खूप कठीण आहे, पण जर मी आता काही नाही केलं ना, तर मग मी कधीच काही करू शकणार नाही. ही चुकीची स्टेप आहे मनवा. मला नाही वाटत असं. तुम्हाला कसं समजावं तेच कळत नाही मला. मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं की हे असंच जर चालू राहिलं ना, याच्याने अजून सिच्युएशन प्रॉब्लेमॅटिक होईल आणि तुम्हाला त्रास होईल मनवा. पण मला माझ्या त्रासाची पर्वा नाहीच आहे आता. ती मुलं आता सगळ्यात जास्त महत्वाची आहे. शाळा चालू राहणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आणि मुळात आता ही लढाई फक्त माझी आणि पालिकेची नाही, त्या मुलांच्या भविष्यासाठीची. शिक्षणात त्या मुलांचा अधिकार आहे, आणि काही झालं तरी हा अधिकार त्यांना मिळायलाच हवा. त्यांना शाळेत जाण्यापासून कोणीच अडवू नाही शकत. सो मी ठरवलंय, मी माघार नाही घेणार. उद्या सुद्धा कोणत्याही परिस्थितीत शाळा भरणार म्हणजे भरणार. नाही, नको. आरती, सॉरी, मगाशी फोन चालू असताना तुला थांबवलं. हरकत नाही. आता त्या जागेवर बोलून काय उपयोग आहे, नाही का? का असं बोलतेस? तुम्हाला माहितीच आहे, मला हे सगळं नाही आवडलं. म्हणजे मनूचं वागणं मला अजिबात आवडत नाही, आणि तुम्ही काय साथ देताय तिला? काय नाही आवडलं? काय चुकीचं केलं तिने? अहो, त्या अधिकाऱ्यांची वाद घालणं हे बरोबर आहे का? मग काय अपेक्षित होतं? शाळा बंद करायची? अगं, इतक्या विश्वासानं ती मुलं मनूकडे शिकायला येतात, त्यांचं भवितव्य अंधारात टाकायचं? नाही हो, त्या मुलांचं भवितव्य वगैरे अंधारात टाकणं मलाही पटत नाहीये. पण तुम्हाला खरंच असं वाटतं की हे असं वाद वगैरे घालून काही होणार आहे? दुसरा काहीच मार्ग निघू शकत नाही का? तुला काय वाटतं मनूने प्रयत्न केला नसेल? पण तिचं म्हणणं जर ते ऐकून घेणार नसतील, त्यांना मान्य नसेल, तर आवाज उठवल्याशिवाय दुसरा मार्ग उरत नाही असं मला वाटतं. आणि तू सांग, का म्हणून आपण अन्याय सहन करायचा? आपण आपल्या मुलीवर संस्कार केलेले आहेत. जिथे काही गोष्टी शांतपणे हाताळायच्या असताना तिथे ती शांतपणेच हाताळते, पण जिथे अन्याय होतो तिथे ती शांत बसणार नाही. आणि अशा वेळेला संघर्ष कसा करायचा हे तिला चांगलं माहिती आहे. म्हणून मला तिचा हा निर्णय योग्य वाटतो. आरती, मला असं वाटतं
की या परिस्थितीमध्ये आपण तिच्या पाठीशी ठामपणे उभं राहायला हवं. आरती, विश्वास ठेव, आपली लेक सगळं नीट करेल. काय भोसले, किती वाजलेत? साहेब मोठा प्रॉब्लेम झालाय. काय झालं? शाळेचं प्रकरण चिघळत चाललंय. म्हणजे साहेब मीडियाला याची खबर लागली. काय? हा साहेब, पण बातमी नक्की कशी लीक झाली काही कळत नाहीये. सगळे पत्रकार तुमच्या घराबाहेर आत्ता जमलेत. ठीक आहे, मी करतो तुला. अहो ऐकून घ्या, आम्हाला कळलं पाहिजे. नाही भेटू द्या त्यांना फक्त. अहो जास्ती वेळ नाही घेणार, फक्त 5-15 मिनिटं. हे शाळेचं प्रकरण एवढं मोठं होईल असं वाटलं नव्हतं मला. आता काही करून हे सगळं आणखी वाढण्याच्या आधी थांबवायला हवं. गुड मॉर्निंग काका. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चहा घेणार तुम्ही? चालेल. बरं ठीक आहे, लगेच आणते. मनवा, रोज सकाळी सकाळी तू मला मस्तपैकी चहा देतेस ना, तसं आज सकाळी मी तुला मस्त बातमी देणार तुझ्या शाळेविषयी. पालिकेने नोटीस मागे? नाही, आज घेते. खरंच? आणि आता त्यांना 20 लाखही द्यायला नको, फक्त 10 लाख द्यायचे. मनवा, रात्रभर झोप नाही आली मला. सारखा आपला त्या मुलांच्या शिक्षणाचाच विचार डोक्यात घोळत होता. त्या मुलांचं शिक्षण पूर्ण व्हायला पाहिजे ही मनापासून इच्छा. तुला 20 लाखाचा ऑप्शन दिला होता, मला जाणवलं की खूप मोठी रक्कम आहे. मग श्रीनिवासन साहेबांना फोन केला, त्यांच्या विनवण्या केल्या. तेव्हा कुठे श्रीनिवासन साहेब 20 लाखाच्या ऐवजी 10 लाख घेऊन नोटीस मागे घ्यायला तयार झाले. मानवा, तू ऑलरेडी खूप लेट केलायस. आता तर त्यांनी एक्स्ट्रा दिलेली 3 दिवसांची मुदतही संपली. मला वाटतं अजून वेळ काढून 10 लाख देऊन टाक, पटकन नोटीस मागे घेतील बघ. पण काका, मी का द्यायचे पैसे? अगं, मुलांचं भवितव्य सुरक्षित करण्यासाठी. काका, या अधिकाऱ्यांना मुलांचं शिक्षण म्हणजे पैसे कमवण्याचं साधन वाटतंय. स्वतःचे खिसे भरायला बघतायत. त्यामुळे त्यांना म्हणा 10 लाख काय, मी 10,000 रुपये पण त्यांना देणार नाही. आपल्याला कायदा शिकवतात ना ते. मग त्यांना विचारा, लाच घेणं हे त्यांच्या कायद्यात बसतं? लाच घेणं हा गुन्हा आहे. त्यामुळे मी लाच देणार नाही. बरी आहेस ना तू? शाळा सुरू ठेवायची ना तुला? मुलांचं शिक्षण पूर्ण व्हावं असं नाही वाटत आहे का तुला? ऑफकोर्स वाटतं मला. पण काका, शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत हक्क आहे. त्यामुळे नोटीस मागे घेऊन ते अधिकारी आपल्यावरती उपकार नाही करणार आहेत. मला फक्त मुलांना त्यांचा हक्क परत मिळवून द्यायचा. त्यामुळे मी लाच देणार नाहीच आणि शाळा सुद्धा तिथेच भरवणार. वेड लागलाय का तुला? हे बघ, हा असा निर्णय घेऊन तू फार मोठी चूक करतेस असं मला वाटतं. याचे परिणाम नंतर भोगावे लागतील. सॉरी काका, पण
आता तरी परिणामांपेक्षा मला मुलांचं शिक्षण जास्त महत्वाचं आहे. आणि ते मी माझ्या पद्धतीने करेन. मनवा वहिनी, बाहेर एवढी गर्दी का जमली आहे? गर्दी? हा, कसली गर्दी? माहिती नाही, पण सगळ्यांकडे कॅमेरे आणि माईक वगैरे आहेत. कॅमेरे? बरं, तुम्ही जरा चहा बघता का? मी हो. बाहेर जाते. हो हो हो. मनवा थांबा. बाहेर जायचं नाही. धनाताई सांगत होत्या की बाहेर काही लोक आले आहेत माईक आणि कॅमेरा घेऊन. मीडियावाले आहेत ते. काय? पण ते कशाला आलेत? काय झालं राजवीर? तर शाळेच्या प्रकरणामुळे आले असतील मे बी. पण कसं काय शक्य आहे? ते मलाही नाही माहित. तुम्हीच सांगा कसे आले आपल्या घरापर्यंत ते. मला नाही माहित. मला सांगा, हे शाळेचं असं सुरू आहे असं बाहेर कोणाला बोलला होता तुम्ही? नाही, मी बाहेर बोलण्याचा काहीच संबंध येत नाही. मी फक्त पालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोलले होते आणि बाबांशी बोलले होते. मनवा, तुमच्या बाबांना सांगण्याची काय गरज होती? अहो, पण बाबांना सांगितलं तर काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला कळत कसं नाही? या गोष्टी अशा बाहेर पसरतात आणि मग प्रॉब्लेम होतो. हो, पण बाबा परके थोडे नाही येत. आणि मला नाही वाटत ते असं बाहेर कोणाला जाऊन सांगतील. इनफॅक्ट मला खात्री आहे ते असं काही नाही करणार. हे प्रकरण मीडियापर्यंत गेलं कसं? तुम्ही नक्की अजून कोणाला नव्हतं सांगितलं? हो, मी बाकी कोणालाच काही बोलले नाहीये. हे प्रकरण मीडियापर्यंत जायला नको होतं. राजवीर, मीडियापर्यंत हे सगळं कसं पोहोचलं मला खरंच माहित नाहीये. पण मी काय म्हणते, मी एकदा जाऊन त्यांच्याशी बोलून येऊ का? म्हणजे कोणाला तरी बोलावंच लागेल ना त्यांच्याशी. नाही, का? तुम्ही मीडियाशी बोलला तर या सगळ्याचा इश्यू होईल आणि ते नकोय मला. अहो, पण जर आपण त्यांच्याशी नाही बोललो तर त्यांचा गैरसमज होईल. त्यांचा गैरसमज दूर करण्याची आपल्याला गरज नाहीये म्हणा. वाट बघतील आणि जातील. राजवीर, प्लीज ऐका ना. एकदा जाऊन मी त्यांच्याशी बोलून येते. हवं तर तुम्ही पण चला माझ्या बरोबर. हे प्रकरण आता फक्त तुमच्या पुरतं राहिलेलं नाहीये म्हणा. त्यात मी पण आहे, कारण नवरा आहे मी तुमचा. आणि मला याची न्यूज होऊ द्यायची नाही. त्यामुळे बाहेर जाण्याची गरज नाही आणि त्यांच्याशी अजिबात बोलायचं नाही. माई, तुम्हाला देऊ आणखी? नंतर घेते ना. बाहेर मीडियावाले का जमलेत? मीडियावाले कशासाठी? हा, म्हणजे मी आता खिडकीतनं बाहेर बघितलं, बरीच लोक जमलेत आणि त्यांच्या हातात कॅमेरेच आहेत. मला कोणी काही सांगेल का काय चाललंय ते? मनवा, तुला काही माहिती आहे? हो, ते शाळेच्या प्रकरणामुळे ते लोक बोलायला आले. हे देवा, काय दिवस आले. माई बघितलं का? आजवर मोहिते पाटलांच्या वर अशी वेळ कधी आली नव्हती बाबा. राजवीर, अरे काय म्हणणं आहे त्यांचं? माहित नाही माही. पण तू बोललास का त्यांच्याशी? नाही, गरज नाही वाटली मला. गरज नाही वाटली म्हणजे? अरे, आपल्याशी बोलल्याशिवाय कसे जातील राजवीर ते? ते मला काही माहिती नाही, पण आपल्यापैकी कोणी बाहेर जाणार नाही त्यांच्याशी बोलायला. अरे राजवीर, असं करून कसं चालेल? म्हणजे बाकीच्यांना या सगळ्यांमुळे कशाला शिक्षा द्यायची ना?
अगं मनवा, तू तरी बोल ना काहीतरी. आणि दादा, मला सुद्धा ऑफिसमध्ये खूप अर्जंट मीटिंग आहे. तुला एकदा नाही सांगितलेलं कळत नाही. राजवीर, अरे आपल्यापैकी कोणीतरी उत्तर द्यायलाच हवं त्यांना. गरज नाही त्याची. अरे पण ते थांबून राहतील ना. नाही, त्यांना काय करायचं ते करू दे, पण आपल्यापैकी कोणी जाऊन त्यांना एंटरटेन करणार नाही. आपल्यापैकी कोणाला त्रास होऊ नये म्हणूनच बोलतोय मी. राजवीर, अरे माझं ऑफिसमध्ये महत्वाचं काम आहे, मला जायलाच हवं. नाही जायचं याचा अर्थ कळत नाही तुला? राजवीर, मी पण शाळेत जाणार होते. कोणी कुठेही जायचं नाही याचा अर्थ कुठेच जायचं नाही. शाळेत सुद्धा नाही म्हणून. आलं लक्षात सगळ्यांच्या? तोंडाशी आलेली संधी मीडियाच्या प्रकरणामुळे जाते की काय असं वाटतंय. नाही, असं होतं का म्हणे. अशी संधी पुन्हा मिळणार नाही. काहीही करून हे प्रकरण तापवून मनवावर दबाव आणावा लागेल. हो, कसला विचार करताय? नाही, काही नाही. कशाला खोटं बोलताय? चेहऱ्यावर दिसतंय तुमच्या. सांगा ना कसला विचार करताय ते. म्हणजे सांगितलं ना काही नाही म्हणून. पुन्हा पुन्हा तेच तेच प्रश्न विचारून माझं डोकं नको फिरवू. नाही, येतंय सगळं लक्षात येतंय माझ्या. काय लक्षात येत आहे तुझ्या? या सगळ्यात ना तुमचाच हात आहे. तुला वेळ लागलाय का? मी असं कशाला काही करू? का असं असू शकत नाही का? तुम्हीच मोठमोठ्या बाता मारत होता ना, माझा नेम बघ कसा अचूक लागलाय, आता बघ काय होतं ते. त्यामुळे माझा तुमच्यावर संशय. बघ रंजू, तोंडाला येईल ते वाटेल ते बडबडू नकोस, कळलं? हो का? मग घ्या बरं माझी शपथ. रंजू, घ्या ना शपथ माझी. अगं मम्मा, रंजू, पण- मम्मा, मी निघते. तू कुठे निघालीस? मम्मा, मी कॉलेजला निघालीये. मला 1000 रुपये हवे. तुला वेळ लागलाय का? राजवीर मगाशी काय बोलला ऐकलं नाहीस? ऐकलं ना. मग पण तुम्हाला का असं वाटतं मी त्याचं ऐकावं? आणि मी काय ऐकायचं त्याचं? नंतर तो कसा वागेल हे माहितीये ना तुला? वागू दे. मी काय या घरात चावी दिलेली शोभेची बाहुली नाहीये. त्यामुळे मी शोभेच्या बाहुलीसारखं घरात बसून राहणार नाही. मला माझी मत आहे, मला माझ्या आवडीनिवडी आहेत आणि माझी लाईफ आहे यार. मी ठरवेन मला काय करायचंय ते. रंजू, तू तरी तिला समजाव. मी काय समजवणार? ती तुमचंच ऐकत नाही तर माझं कसं ऐकेल? एक्झॅक्टली. मी कोणाचंही ऐकणार नाहीये. मला माझी काम आहेत. मी जाणार आहे. त्यांना काय करायचं ते करू दे. मम्मा, तू पैसे देतेयस ना? रंजू, नंदा असं का करतेस तू? रंजू, रंजू ऐक माझं. अगं हे घे. थँक्यू. रंजू, हिचं काय ऐकतेस तू? जाऊ दे हो, लहान आहे ती. हे घ्या. हॅलो. तू कामात आहेस का ग बाळा? नाही आई, बोल ना. ऐक ना, शाळेचं पुढे काय झालं बाळा? नाही, अजून काहीच घडलं नाही आहे. मी एक सांगू प्लीज, ऐकशील का माझं? हा बोल. काल तुझं जेव्हा बाबांशी बोलणं चालू होतं ना फोनवर, तेव्हा मी त्यांच्या बाजूलाच उभी होते. तुझं जे काय चाललंय ना मनात, ते मला खरंच नाही पटत आहे बाळा. नको ना त्या सगळ्या अधिकाऱ्यांची वाद घालूस. का असं करतेस तू? आई, मग मी काय करणार होते? मी त्यांच्याशी आधी नीटच बोलले, त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण ते काही ऐकतच नव्हते माझं. ऐक ना, मला असं वाटतं की प्लीज या सगळ्यात नको पडूच बाळा.
राजवीर आहेत, त्यांचे काका आहेत, बाबा आहेत, हे सगळे आहेत ना सगळं बघायला. तू का मध्ये पडतीयस? हो पण आई म्हणून मी बाबा बोलतोय. हा बाबा. म्हणून काल आपलं बोलणं झालं. मी अजूनही तुला तेच सांगेन, तू जे करते ते योग्यच आहे. मी आहे तुझ्या पाठीशी. पण बाबा आई म्हणून तिला तुझी काळजी वाटते म्हणून ती असं बोलते. बरं मला सांग, तू आता कुठे आहेस? मी आता घरीच आहे. का शाळेत नाही गेलीस? नाही ऍक्च्युली बाबा एक प्रॉब्लेम झालाय. काय झालं? सकाळपासून पत्रकार जमलेत घराबाहेर. काय? पत्रकार कसे पोहोचले तिथे? तेच तर काही कळत नाहीये. पण मला कळत नाही त्यांच्यापर्यंत ही बातमी कशी गेली. बरं मला सांग, तू काय बोललीस का त्यांच्याशी? नाही मी काहीच बोलले नाही. ठीक आहे, हरकत नाही. पण तू जर त्यांच्या समोर गेलीस ना तर आपलं मत ठामपणे मांड. त्यांच्या सगळ्या प्रश्नांना निर्धास्तपणे उत्तर दे. हो बाबा. पण बाबा आई तू तिची काळजी करू नको, मी समजवेन तिला. ठीक आहे ठेवते मी. हो.